यमाचे यमदंड बैसतील माथा तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे. माय बाप बंधू तोवरी सोयरी इंद्रिये जोवरी वाहताती. सर्वस्व स्वामिनी म्हणविसे कांता तेही केश देता रडतसे. विष्णुदास नामा जाताचे शरण स्वप्नी जन्म मरण नाही नाही. यमाचे यमदंड बैसतील माथा तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या. दुसरे चरण संतांच्या. दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दडाडा तुमचा अनुग्रह धलो पावड झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराच्या स्वतः चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत. दुसरी बंधू सारसाचे चतुर्णोच्या आत्मजा वाक सिद्धी पावीचे सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता बंधुदेव ब्राह्मण जंजनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया भाषे दंडवत. आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया भाषे दंडवत. आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखतया भाषे दंडवत. ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी मृण्या पुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल पुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली जगद्गुरु विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. धनमान बडे नाठविसी देवा मृत्यू काळी तेव्हा कोण आहे. यमाचे यमदंड बैसतील माथा तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग भगवंताचे युगान योगीचे लाडके प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे याही वर्षी सर्व ग्रामस्थ मंडळीच्या एकोप्यानं घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा अखंड रिणाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये प्रथमतः सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं आमचे सन्माननीय ढेपे साहेब यांच्या माध्यमातून मिळालेलं हे निमंत्रण आणि म्हणून तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी आमचे नेहमीचे मृदंगाचार्य नेहमीचे जॅकेटवाले गायनाचार्य विनयकरी महाराज इकडचे गायनाचार्य पाठीमागचे टाळेकरी व्यासपीठावरील सर्व महात्मे मंडळी रामचंद्र बाबासहित सगळे. प्रथमतः येथील सर्व महाराज मंडळीला गुणीजन मंडळीला नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी लांबून लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते तरुण बांधव गर्दी दर्दी शिस्त शांतता या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भावेता. विठ्ठल विठ्ठल काय झालं बरं काय बरेच लांबून लांबून आलेले श्रोते
लंडनहून आलेले बाबूरावजी आव्हाड साहेब, इतक्या लांबून आल्याबद्दल तुम्हालाही नमस्कार. अतिशय सुंदर नियोजन ग्रामस्थ मंडळीच्या द्वारा करण्यात आलं. सर्व ग्रामस्थ मंडळीला, संयोजकाला धन्यवाद देतोच. पण ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते लांबून लांबून येऊन, बरं का शास्त्रीजी, त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग नामदेवरायाचा आहे. नामदेवराय सर्व भक्तामध्ये हे अधिकारी भक्त आहे. जे भक्ताचे प्रमुख 4 विभाग आहे. एक अविष्कृत, पुरस्कृत, अंगीकृत, अधिकृत. देवाकडे वाईट भावनेनं गेलेले. विषपाजू आली पुतना मावसी, सायुज्यता तिसे देणे राया, पुरस्कृत. अंगीकृत उदाहरणार्थ पांडव, 5 पाच जन्मले एका नारीचे पोटी, कागाचे विष्टे जन्म पिंपळासी. एवढा वंदनीय पूजनीय वृक्ष शास्त्रीजी पिंपळाचा आहे. पण त्याचा जन्म कावळ्याच्या विष्टेतून आहे, एवढं लक्षात घ्या. कितीही संशोधन केलं, विज्ञान पुढं गेलं, तरी पिंपळ्याचं बी बाबूरावजी भारी जमिनीत लावा, त्याला पाणी घाला, तरी वृक्ष उगवत नाही. ते कावळ्यानं खाल्लं पाहिजे, त्याच्या विष्टेतून पडलं पाहिजे. मग मंदिरावर 2 दगडाच्या मध्ये पडलं तरी झाड उगवतं. कागाची विष्टे जन्म पिंपळासी. वंदनीय वृक्ष पिंपळाचा आहे, पण जन्म काग विष्टेतून आहे. या न्यायानं पांडव कुळासी पाहता दोष, पांडव कुळासी पाहता दोष, पांडव कुळासी पाहता दोष. कागाची विष्टे जन्म पिंपळासी, कागाची विष्टे जन्म पिंपळासी, कागाची विष्टे जन्म पिंपळासी, कागाची विष्टे जन्म पिंपळासी. पांडव कुळासी पाहता दोष, पांडव कुळासी पाहता दोष, पांडव कुळासी पाहता दोष. पांडव कुळासी पाहता दोष, पण अंगीकार ज्यांचा केला नारायणे. म्हणून द्वारकेचा राणा अंगीकार केला ना, मग हे अंगीकृत भक्त. एक एक शब्द लक्षात घ्या. पुतना मावसी शिशुपाल हे पुरस्कृत भक्त. ज्ञानोबा राय हे अविष्कृत भक्त. लोपले ज्ञान जगी कीर्तने न ती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अवतार पांडुरंगाचाच, फक्त नावात बदल. याला म्हणतात अविष्कृत. आणि नामदेव महाराज हे अधिकृत भक्त. की देवा, अरे तू कितीही अवतार घे, पण आम्ही हक्कानं आमचा भक्तपणाच गाजवणार. म्हणून हिरण्यकश्यप कुळी नामा प्रल्हाद, पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद तुझा अवतारी आसी. अंगद राम भक्त भरते मारेली लात. द्वापारी कृष्ण सेवा उद्धव जन्मला कुब्जा. नाम देवे माझा उद्धार केला कलित. नामदेव विठ्ठल चिंतणी त्याची सेवे लागी दासी जन्मली जणी. नामदेव महाराज प्रल्हादजी झाले तेव्हा जनाबाई पद्मिनी दासी झाली. मग तो बाबा अंगद झाला तर जनाबाई मंथरा झाली. मग तो बाबा उद्धव झाला, जनाबाई कुब्जा झाली. मग हा नामदेव झाला, ही जणी झाली. म्हणून चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तने. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने. पाठी मागे डोळे लावणे उभे ते जनी
पाठी मागे डोळे झाकुनी उभी ती जणी पाठी मागे डोळे लावून उभी ती जणी पाठी मागे डोळे झाकुनी उभी ती जणी युगाचा भक्त नामा उभा कीर्तने पासून महाद्वारापर्यंत सोनी महाद्वारापर्यंत युगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठी मागे डोळे लावून उभी ती जणी 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 चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनी किंवा तुम्ही झाले रामराजे आम्ही वानरेच्या फौजे तुम्ही यशोदेचा बाळ आम्ही नवलक्ष गोपाळ तुम्ही आले पंढरपुरी आम्ही झालो वारकरी आम्ही हक्काने आमचा भक्तपणा गाजवणारच असे अधिकृत भक्त नामदेव महाराज आणि ते आपल्या अधिकारवाणीनं या अभंगात 2 प्रश्न विचारतात. दोन्ही चरणाच्या उत्तरार्धात 2 प्रश्न आहे. कोण आणि काय व्याकरण दृष्ट्या हे प्रश्नार्थक असतं. पहिल्या चरणात मृत्यू काळी तेव्हा कोण आहे आणि दुसऱ्या चरणात तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे असे 2 प्रश्न आहेत. ते प्रश्नही पाहून उत्तरही पाहू आणि बरोबर 11ला पूर्णविराम देऊ. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. विठ्ठल विठ्ठल चतुर्विध पुरुषार्थेषु 4 पुरुषार्थामध्ये अर्थ हा द्वितीय क्रमांकाचा पुरुषार्थ आहे. जरूर मिळवा. संपत्ती संतांनी सांगितली बाबूरावजी लंडन पासून गोळा करा. जरूर मिळवा. संताचाही आदेश आहे शास्त्राचाही आदेश आहे. प्रथमो नार्जितो विद्या द्वितीयो नार्जितो धडम तृतीयो नार्जितो पुण्ये चतुर्थे किम करिष्यसि. बस पहिल्या अवस्थेत विद्या प्राप्त करा. प्रथमो नार्जितो विद्या. दुसऱ्या अवस्थेमध्ये स्वर चालू आहे कोणता तरी असा गंभीर बंद करून पावर काय होईल तिथं बटन काय एवढं असू दे असू दे असू दे जसं अशी नाही आपलंच आहे तर मग काय बोलायचंच नाही कोणाला. आपलं आपलंच चालू देऊ आता. विठ्ठल प्रथमो नार्जितो विद्या द्वितीयो नार्जितो धनम तृतीयो नार्जितो पुण्य चतुर्थे किम करिष्यसि. धन जरूर मिळवा. तो द्वितीय क्रमांकाचा पुरुषार्थ आहे. ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनात अर्थच नाही. अर्थ त्याच्या जीवनात आहे शास्त्रीजी ज्याच्या जीवनात अर्थ आहे. पैसा वाळानी बकरी मरे तो बधेगा में जाणी गरीब की छोकरी मरे तू येणं जाणी. एवढं महत्व पैशाला आहे. गुजराती भाषेत म्हण आहे श्रीमंताची शेळी मेली रामचंद्र बाबा. अख्खं गाव वाड्यात गोळा होतं. पाटील कशी काय मेली शेळी कशी काय मेली शेळी कशी काय मेली शेळी. काल पेपरला वाचलं वाईट वाटलं याच्या शेळी मेल्याचं पेपरला. शेळी मेली 1400 रुपयाची आणि समजूत घालणाऱ्याला चहा पाण्याचा खर्च 2800 रुपयाला घरमालकाला. काय
काय भाव पडली शेळी, पण शेळी श्रीमंताची आहे. पैसा वाळाणी बकरी मरे बधेगा आम्ही जाणी. त्याच गावात झोपडपट्टीत गरीबाची एकुलती एक मुलगी मेली, कोणी गेलं नाही. मायबाप दिवसभर रडले, मोलमजुरी करणारे, झोपडपट्टीत राहणारे. रात्रीचे 10 वाजू दिले. नवनाथ महाराज उचललं बापानं लेखीचं प्रेत, आईनं खोरण टोपलन टिकाव, स्मशानभूमीत गेले. पहाटे 3 पर्यंत खड्डा खोदून दफनविधीचा कार्यक्रम दोघाच नवरा बायकोनी केला. पुन्हा झोपड्यात आले. तांबडं फुटलेलं, कालपासूनचे उपवासी 2-2 तांब्या पाणी पिऊन पुन्हा लेकीच्या आठवणी काढून मायबाप रडू लागले. दिवसभर तरी गावातलं कोणी चौकशीला गेलं नाही. का फरक? शेळी श्रीमंताची म्हणून आणि मुलगी गरीबाची म्हणून. विठ्ठल एवढं महत्व संपत्तीला, एवढं महत्व धनाला आहे. संतांनी शास्त्रांनी संपत्तीचा तिरस्कार केलेला नाही. एवढं महत्व आहे. बड़ौन की होत बढ़ाई, गरीब को पूछे ना कोई. अरे हनुमान कितनी गिरी उठाए, गिरीधर कहे ना कोई. ही पूर्वीपासूनची वशिलेबाजी आहे. आताही जर भारताचे कोणी प्रमुख संडासपासून बाथरूमपर्यंत 25 पावलं पायी केले तर पेपरला येण्याची शक्यता आहे की काल भारताचे अमुक अमुक यांनी संडास ते बाथरूम असा 25 पावलाचा प्रवास पायी केला. आमचा वारकरी बारे गाऊन पंढरपूरला चालून मेला, कुत्र विचारत नाही. बड़ौन की होत बढ़ाई, गरीब को पूछे ना कोई. हनुमान कितनी गिरी उठाए. वास्तविक गिरीधर पदवी हनुमानजीला पाहिजे. रात्रीचा द्रोणागिरी आणला आणि किसनरावनं फक्त करांगोळी लावली, फक्त करांगोळी. पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या सीदाम्या मधुमंगल यांनी काठ्या लावल्या, घामाघूम झाले गोपाळ. पण दुसऱ्या दिवशी पेपरला करांगोळीवाल्याचं नाव छापून आलं, गिरीधर लाल, काठीवाले गायब. हे पूर्वीपासूनची वशिलेबाजी आहे. बड़ौन की होत बढ़ाई, गरीब को पूछे ना कोई. हनुमान कितनी गिरी उठाए, गिरीधर कहे ना कोई. काठा छुपा आमिर को तो दौड़े लोक हजार, निर्धन गिरा पहाड़ से कोई न जाए कार. श्रीमंताला काटा पोचला तरी हजारो माणसं येतात. बराय का पाय? पाय बराय का? मरतात का माणसं काट्यानं? लेका शेतकऱ्याच्या पायातला काटा चितेत जळतो, पत्र्याच्या शेडमध्ये. काटा काढायला वेळ नाही. पण श्रीमंताच्या पायातला काटा, काटा छुपा अमीर को तो दौड़े लोग हजार, निर्धन गिरा पहाड़ से कोई न जाए कार. एवढं महत्व धनाला आहे. बस एकदा धन आलं की मानाला बोलवायची गरज नाही. लक्षात घ्या, तो त्याच्या मागे ठरलेला आहे. धनाच्या मागेच मान येत असतो. धनाच्या मागे एकदा धन असलं म्हणजे किती लांबचे असले ना जवळ येतात. किती लांबचे. धन नसल्यावर जवळचे दूर जातात. चुकीची माहिती मिळेल तुम्हाला. भाऊ भाऊ कोणी सांगितलं? त्याचा बाप ना माझा बाप भाऊ भाऊ. आम्ही नाही भाऊ. इतकं लांब जाते ते. धन असू द्या, ते म्हणतंय ते का आमच्या मेवण्याच्या 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 मेवण्याचे मेवणे. इतकं वेल्डिंग करतं ते. धनवंत पुरुषाशी तुमचे अनुभव असेल, आम्ही तुमचं पाहू पाहू सांगतो. धनवंत पुरुषाशी स्त्री लवटव करी कैसी, कुटका देखुनी शुनी जैसी वगैरे. पण त्या धनाची झाली या तुटी, स्त्री वसवसुनी लागे पाठी. आता नावडते तुमच्या गोष्टी, रागे उठे फडफडोनी. धन असलं ना मग पहा सगळेचे सगळे मानतात. जव चाले मोठा धंदा, जब चाले मोठा धंदा, जव चाले मोठा धंदा, जब चाले मोठा धंदा. तव बहीण म्हणे दादा, तव बहीण म्हणे दादा, तव बहीण म्हणे दादा, तव बहीण म्हणे दादा, बहीण म्हणे दादा, तव बहीण मोठा दादा, तवर बहीण म्हणे काका, तवर बहीण म्हणे काका, तवर बहीण
बस माझ्या दादासारखा दादा नाही, माझ्या दादासारखा दादा नाही, दादासारखा दादा नाही. बाबूरावजी एक दिवाळी चुकू द्या दादाकडून आणि मग चर्चा ऐका. मग तिच्या मैत्रिणी अहो भाऊबीज होऊन 2 दिवस झाले तरी इथंच आहे तुम्ही, गेल्या नाही वाटतं कुठं माहेरी. भाऊ आला नाही तुमचा, कसा येईल, का पेटलं त्याचं, काय नाही राहिलं माझ्यासाठी. त्याचेच लेकरं भीक मागतात संगमनेरच्या स्टँडवर. एका दिवाळीत एवढं बिघडतं. बस जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. पण सगळे माय बाप बंधुजन सर्व मानिते वचन यशास्ति वित्तम स नरकुलीन स पंडित स श्रुतिमान गुणज्ञ स एव वक्ता सच दर्शनीय सर्वे गुणान कांचन आश्रयंते. एकदा धन आलं ना त्याच्या मागे मान येतच असतो. पण धन आणि मान हे दोन्ही आल्यानंतर परमेश्वराला विसरतो. हे नामदेवरायाला खटकलं. बाबा परमेश्वराच्या कृपेनं तुझ्याजवळ धनही आहे आणि धन असल्यामुळे तालुक्यात जिल्ह्यात मानही आहे. पण या धनाच्या मानाच्या बळावर ज्यानं तुला एवढं दिलं त्या परमेश्वराला विसरला, हे मात्र चुकीचं आहे. कारण आता जरी विसरला तरी एक प्रश्न आहे, मृत्यू काळी तेव्हा कोण आहे, मृत्यू काळी कोण आहे, मृत्यू काळी तेव्हा कोण आहे, मृत्यू काळी तेव्हा. धन मान बळ नोटवीसी देवा, 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 मृत्यू काळी तेव्हा कोण आहे, 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 मृत्यू काळी तेव्हा कोण आहे. यमते यमदंड पैसतील माता, यमते यमदंड पैसतील माता, यमते यमदंड पैसतील माता, यमते यमदंड पैसतील माता, पैसतील माता, यमते यमदंड पैसतील माता, यमते यमदंड पैसतील माता, यमते यमदंड पैसतील माता. धनाच्या आणि मानाच्या बळावर तू परमेश्वराला विसर, मात्र बरं केलं नाही. आता जरी विसरला तरी मृत्यू काळी तेव्हा कोण आहे. विसरणे हा माणसाचा स्वभावच आहे. आणि स्वभाव म्हटलं की सर्वांना माहिती आहे त्याच्यात बदल होत नाही. मराठी भाषेत म्हण आहे का नाही, जित्याची खोड मेल्याशिवाय नाही, मेलं तरी नाही जात. ते बोक्यानं एकादशी केली शास्त्रीजी. बोक्या म्हणजे आडनावाचा नाही, नाही तर काहीचं आडनाव असतं ना बोके. विक्रम बोके नाही का पोलीस अधिकारी, ते बोके नाही म्हणत मी, मांजरीचा मिस्टर. हां म्हणजे खरोखरचा बोक्या. त्या बोक्यानं एकादशी केली, सप्ताहाचा परिणाम झाला बोक्यावर. मग बोक्यानं आंघोळी केली सकाळी, बरं का बाबूरावजी. तुळशीची माळ घातली बोक्यानं, गोपीचंदन लावलं बोक्यानं, त्याच्यात बुक्का लावला, कानात तुळशीचं पान बोक्याच्या,
दिवसभर बोक्यानं काही खाल्लं नाही, पाणी प्याला नाही, बोक्या निर्जला केली, निर्जला. पण दुसऱ्या दिवशी तांबडं फुटल्यापासून बोक्या संगमनेर हायवेला येड्या बाबळीच्या जुडात. लोक म्हणले काय करतो बोक्या? म्हणला पारस सोडायचे रे, उंदर बघतो. याला म्हणतात स्वभाव. तुम्ही कितीही प्रयत्न करा, मांजरे केली एकादशी आली, पण नाही बदल होऊ शकत. ज्याचं नाव स्वभाव आहे. म्हणून कुत्रा आणि पुछडी 6 महिना नळीमा राखे ते, पण वाकीने वाकी किंवा कर्पूर तेपे भेटतो तर वासन न भेटते ते कापराला उकिरड्यावर फेका तरी सुगंध त्याचा स्वभाव तो सोडत नाही. आदत ना मिटे आदती आदत कबहू न जाय, उंट गिरा यदि कानन में काटा चुन चुन खाय. जर उंट जंगलामध्ये गेला तर तो दाट पाल्याच्या झाडाचा पाला खात नाही, काटे. तयासी तो काटे भक्षावया, मालाचे पे पेटे वाहता ते उंटे, तयासी तो काटे भक्षावया वगैरे वगैरे. ज्याचा जो स्वभाव आहे त्याच्यात बदल होत नाही. तसं विसरणे हा जीवाचा स्वभाव आहे. विसरतो जीव, पण त्याचं सूत्र आहे दुसरीच्या आठवणं पहिलीला विसरतो. हे भलतीकडे डोकं जाऊ देऊ नका मी काय सांगतो ते. दुसरीच्या आठवत पहिलीला विसरणे म्हणजे कल्पना करा, ज्याच्याकडे प्रवासाचं साधन सायकल आहे, तो सायकलला इतका जपतो, चकचकीत ठेवतो, पुसूड काढतो, हवा पंक्चर सगळे पाहतो. चालताना जर चिखल असला तर खाली उतरतो, सायकल खांद्यात लटकवतो, मग पुढे जाऊन बसतो. इतकं जपतंय ते. पण प्रारब्ध अनुकूल झालं आणि हिरो होंडा आली, मग 6 महिने सायकल धुळखात पडली तरी सायकलला विचारत नाही का? हिरो होंडाच्या आठवात सायकलचा विसर. तसं लहानपणी बाळ आईला इतकं आठवतं. जेवायला आई, कोणी मारलं तर आई, गुरुजीनं फीला पैसे आण म्हटलं तर आई, बाबा रागावले आई आई आई, कुठपर्यंत? सुपारी फुटेपर्यंत. एकदा सुपारी फुटली की आई विसरलं. मग कुठूनही इकडून तिकडून आलं की पहिलं आईला विचारतं कुठं गेली ती? कोण रे बाबा? आत्ती कुठे गेली? अरे पाहुणे आले, बेसन पीठ नाही घरात दळती. गिरण्या पेटल्या का गावातल्या? तिला सांगितलं बेसन पीठ दळायला. अरे लहाण्याचा मोठा केला, पायली दळत होते जात्यावर. एक दिवस नव्हता म्हणला की आई थकवा बिकवा येतेच की नाही. जास्त बडबड करशील म्हातारे, वृद्धाश्रमात नेऊन टाकील. कभी घडतं. सुत मानही मातु पिता तबलव, अब लालन देखी नहीं जबलव, ससुरारी पियारी भय जबते, रिपुर्प कुटुंब भय सबते. म्हणजे दुसऱ्याच्या आठवात पहिल्याला विसरणे हा जीवाचा स्वभाव आहे. तसं विषयाच्या आठवामध्ये परमेश्वराला विसरला म्हणून नामदेवराय प्रश्न विचारतात. अरे विषय ओढी भुलले जीव. जोपर्यंत परिस्थिती प्रतिकूल होती तोपर्यंत वाटेल त्या देवाचं भजन करत होता. 16 सोमवार, अवचित मंगळवार, पिपाणी व्रत, वाटल ते. आणि एकदा संपत्ती आली त्याच्या बळावर देवाला विसरला. आता जरी विसरला तरी एक वेळी प्रत्येकाच्या जीवनात येणार आहे, त्याला मृत्यू काळ म्हणतात. त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. कोणी असू द्या, तिथे वशिलेबाजी चालत नाही. बाकी कुठे त्या बॉक्सहून हात काढ वेळात बस, तिथे वसिलेबाजी चालत नाही. बाकी कुठेही लावा. जन्म झाला बाबूरावजी, त्याला मरायचं आहे. मातुलो यस्से गोविंदम पिता यस्से धनंजय, हा अर्जुनासारखा बाप होता, भगवान श्रीकृष्णासारखा मामा होता, तरी वशिल्यानं भाचा अभिमन्यू नाही जगला. जगन्माता सीता ज्याची सून आहे, देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, ब्रह्मांडाचा धनी श्री रामचंद्र ज्याचा पुत्र आहे, त्या राजा दशरथाचा विचार करा. म्हणजे मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालत नाही, मरावं लागणार आहे. त्याचं नाव मृत्यू काळ आहे. नव्हे, जन्म झाला त्याच दिवशी आपलं मरण ठरलेलं आहे. माणसं म्हणतात मराठीमध्ये डेपे साहेब मरण आलं. अरे येतच नाही, मरण येईलच कशाला? ते मराठीत म्हणायचं आहे मरण आलं, ते आहे तिथंच आहे. हे नसल पटत तर आषाढी यात्रेच्या निमित्ताने संगमनेर स्टँडवर
50 लोकात एस टी बुक केली, 50 बसले तालुक्यातले वारकरी, चालले ज्ञानोबा तुकाराम म्हणत पंढरपूर. 8 तासांनी पोहोचली एस टी पंढरपुरात संगमनेरवरून. स्टँडवर उभी राहिली, मग आतले काय म्हणतात, उतरा पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं, हे संगमनेरहून गेलं. 8 तास गेलं तरी तिथं पोचल्यावर म्हणतंय पंढरपूर आलं. तसंच मरणाचं आहे. आमचं मरण 2020ला आहे, जन्म 1950चा आहे. तेव्हा 20-50कडे आलं नाही, 70 वर्षे वाटचाल करून हे 20पर्यंत गेलं. मृत्यू प्रत्येक ठरलेला आहे. जन्म शब्दामध्येच तो अर्थ आहे. जन अधिक म, जन जायते म्हणजे उत्पत्ती, म्हणून म्रियते म्हणजे मरणे. म्हणून मरणाची तव गाठोडी पदरी उपजेते नासे. चं नाव मृत्यू काळ आहे. आणि त्या मृत्यू काळाच्या वेळेला मग प्रश्न आहे, तेव्हा कोण आहे. आणि जन्मभर तू परमेश्वराला विसरल्यामुळे शेवटच्या दिवशी घ्यायला तुला ते लोक येणार आहे. ते लोक कळले बस. म्हणून 4 प्रकार, अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी. त्या आगामीमध्ये ते लोक. मरणाच्या वेळेला पहिलं दुःख पश्चातापाचं होतं. ज्याला खाली टाकण्यात येतं, त्याला संपूर्ण जीवनाचा चित्रपट डोळ्यापुढे दिसतो. त्याला कळतं कालपर्यंत कळल्यापासून मी काय काय केलं, आणि मग पश्चाताप होतो. तेव्हा 85 वर्षे जगलो, पंढरपूर पाहिलं नाही, काय जन्म येऊन या केली म्या जोडी, आची घडोघडी चित्ता. बस त्याला म्हणतात अनुताप. अनुताप अनुतापच आहे. मोहजन्य, मी आता मरणार आहे, माझ्या पत्नीचं मुलाबाळाचं कसं होणार, स्त्री पुत्र आणि धन होती दुःखासीच कारण, हे मोहजन्य. विश्लेषण, हे ताटातुटीचं दुःख आहे. जीव जाण्याचा प्रयत्न करतो आणि शरीर त्याला धरू धरू ठेवतं. ते जीव ओढाता नाही, कारण यांचं एवढं प्रेम असतं जगात, तेवढं कोणाचंच नाही, जीवाचं आणि देहाचं. कुठंही दोघं. आता तुम्ही कीर्तनाला आले त्र्यंबकराव, दोघं आहे का नाही, का जीव घरी ठेवून आले. जीव आणि देह दोघंही सोबत असतात. बायको बाजूला राहील, भाऊ बाजूला राहील, मायबाप बाजूला राहील, पण जीव आणि शरीर दोघंही सोबत आहे. फासावर जाताना सुद्धा बाकी सगळे विसरतात, बाजूला राहतात. याकूब मेमनला फाशी आमच्या नागपूरला झाली, त्याचा सर्व परिवार मुंबईला होता, पण दोघं गेले का नाही फासावर. कोण, त्याचा देहन त्याचा जीव सोबत होते फासावर जाईपर्यंत. जीव शरीराची प्रीत दोघे एकरूपे वर्तत, घरीदारी सुख दुःखात पडदा नसे दोघासी. आणि एवढे दोघाचे सख्यत्व चालत असता प्रेमप्रीत काळ येऊन अकस्मात जीवाशी पाश घातला. जेव्हा जीव जाण्याची तयारी करतो तेव्हा शरीर रडतं. त्याला विश्लेषणजन्य, ताटातुटीचं म्हणतात. शरीर रडतं, जीवा जाऊ नको, जीवा जाऊ नको. जीवा एकदा जीव गेला ना, ज्या बंगल्यात 70 वर्षे राहिलं, मग त्याला 7 तास ठेवत नाही. माझं खोटं असेल तर तुम्ही मरून बघा. सगळेचे सगळे एका स्वरात बोलतात, आता कशाला उशीर. काढा काढा म्हणती अशी झाला भूमिभार, काढा काढा म्हणती अशी झाला भूमिभार. काढा काढा म्हणती अशी झाला भूमिभार, काढा काढा म्हणती अशी झाला भूमिभार. सज्जनाचा गोत्र अवघे करीती विचार, काढा काढा म्हणती अशी झाला भूमिभार, काढा काढा म्हणती अशी झाला भूमिभार. काढा काढा म्हणती अशी झाला भूमिभार, काढा काढा म्हणती अशी झाला भूमिभार. स्वजन सोगोत्र सारे करीते विचार, काढा काढा म्हणते यासी झाला भूमिभार. सगळे सगळे म्हणून जाऊ नको जीवा, जाऊ नको जीवा, जाऊ नको. शरीर विनंती करतं, पण जीव म्हणतं शरीरा
अरे तुझ्या माझ्या संगती करून सखे लागती विश्वजन. मी काही कारण नसताना याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटोच्या चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार केला. वाटल ते केलं. मग हे तुझा बाप भोगल का? केल्या कर्माचे संचिते पडेल तैसे भोगीन. ही जी वढाताण आहे शास्त्रीजी, याला म्हणतात विश्लेषण. म्हणून अनुताप, मोह, विश्लेषण. आणि चौथं दुःख आहे ते आगामी. आगामी म्हणजे पुढे होणारे कार्यक्रम. प्रत्यक्षात यमदूत मरणाऱ्याला दिसतात. यमदूत फक्त दोघाला दिसतात, मृदंग वाजवणाऱ्याला आणि कीर्तन करणाऱ्याला दिसतात. मग कोण दोघं? गावातल्या कुत्र्यांना यमदूत दिसतात, अथवा ज्याच्या करता आले त्याला दिसतात. ते स्वर्गारोहण प्रसंग वाचा. धर्मराजासोबत कुत्रं गेलं, पण यमपुरीपासून पुण्य संपल्यानं कुत्रं वापस आलं. पण यमदूत कसे असतात हे बघून आलं. म्हणून ज्या दिवशी यमदूत गावात येतात त्या दिवशी कुत्रे भुंकत नसतात. लहान पिल्यापासून म्हाताऱ्या कुत्र्यापर्यंत वर तोंड करून ओ करतात. हे त्याचं कारण शोधा. याला विव्हळणे म्हणतात. विव्हळणे याचं कारण, यमदूत प्रत्यक्षात त्यांना दिसतात, कुत्र्यांना. ते भुंकण्याचा प्रयत्न करतात, पण भीतीनं बोबडी वळल्या जाते म्हणून शब्द सुचत नाही. मग एखादा भित्रा माणूस संडासमध्ये गेला आणि झुरळ जर दिसलं तर झुरळ नाही म्हणत, ते जुजू जुजू करतं, बादली वतून बाहेर येतं दरवाजा तोडून. अगदी तसं कुत्र्याचं होतं ते. अकराळ विक्राळ काळे कुट्ट निर्दय निष्ठुर डिगरगट्ट, ते आपणात बांधून घट्ट फरफरा ओढती. आणि ते भयानक स्वरूपाचे यमदूत बघितले की कुत्र्यांना दृष्टी आहे, ते पाहतात आणि मग भुंकण्याचा प्रयत्न करतात. बाबूरावजी बोबडी वळल्यामुळे भुंकता येत नाही, वो करतात. अख्ख्या गावातले कुत्रे, एक दोन नाही, पूर्ण कुत्रे. आणि माझं खोटं असेल तर मग त्या दिवशी चर्चा आहे का म्हाताऱ्या माणसाची? 90 वर्षाचं म्हातारं 80च्या म्हाताऱ्याजवळ जातं. नाना काय रे तात्या? अरे कुत्री रडायला लागली गावात. हो ना. जास्त आजारी कोण आहे आपल्या गावात? हे दोघं सोडून. असं विचारतात. समजायचं यमदूत आलेले आहे. यमदूत गावातल्या कुत्र्यांना दिसतात, अथवा ज्याच्यासाठी आले त्याला दिसतात. म्हणून ते आपण शेवटची अवस्था, तिकडून पाय गार पडलेले. आता थोड्या वेळात त्याचं नाव प्रेत होतं. फक्त छातीमध्ये उष्णता असते, डोळे मिटायचे थांबलेलेच असतात, पापण्याची हालचाल थांबते, थोडंसं वलसर होतात डोळे. कंठगत प्राण म्हणतात. इथे थोडंसं धडधडतं, पाय तर बर्फासारखे थंडे झालेले. असा इकडे बस थोडी उष्णता असते छातीमध्ये. आणि कंठगत प्राण, ते सारखं वर बघतं, पापण्या हलवत नाही. तेव्हा पाना पापणी सुद्धा नाही हलवत, सारखं वर बघते. इकडं नका, ते तिथलं चाललंय. चर्चा करतात घरातले. त्याचं नाव आगामी आहे. आता एक दोन मिनिटाचा तो पाहुणा असतो त्याचं, आणि ते सारखं वर पाहतं, त्याला यमदूत दिसतात. भयभीत झालेलं असतं ते. अकराळ विक्राळ काळ कुट्ट निर्दय निष्ठुर निगरगट्ट, ते आपणात बांधून घट्ट फरफरा ओढते. बिकट मार्गे काटे कुटे, ते का हायवेने नेतात का? ठाई ठाई कठ्ठे मोठे, दंशते सर्प विंचू कोठे, ऊर्ध्व मार्गे ओढती. हिंस्त्र पशु लचके तोडते, क्रूरगी धाड बोचुनी खाते. रक्तबंबा ऐशा रीती, दया कोणा येईना. दूर राहिली नाती गोती, दूर पारेगावला दूर राहिली नाती गोती. राज्य वैभवती संपत्ती, पडला यमदूता हाती. असा आणि एकटा. आणि मग तिथे यम धर्माच्या पुढे उभं केल्या जातं. चित्रगुप्त सगळे आपलं लिहित असतो. तुम्ही कसंही असा दिवसा रात्री ते चालू आहे.
आपलं लिखाण करणारा चित्रगुप्त आहे. चित्रगुप्त फक्त 2 तास त्याला आराम मिळतो. आता 9 ते 11 तुम्ही कीर्तनाला आला ना, इथं झोपा तरी तुमच्याबद्दल काही न लिहिण्याचा त्याला आदेश आहे. काय लिहायचं? आज्ञा नाही कथेच्या वेळेची आज्ञा नाही. कथेच्या कथेच्या वेळेची आज्ञा नाही. सर्व काळ गणना करी आयुष्याची कथेच्या वेळेची आज्ञा नाही. आता चित्रगुप्त निवांत आहे. जे जे इथे पारेगावला कीर्तनात आले त्या सर्वांचं लिखाण थांबलेलं आहे. सर्व काळ गणना करी आयुष्याची, पण 9 ते 11 कीर्तनाला आला ना तुम्ही, त्याचं लिखाण थांबलं. कथेच्या वेळेची आज्ञा नाही. सर्व लिहित असतो. आणि मग यमधर्म विचारतो चित्रगुप्ताला, काढा याचं. आणि चित्रगुप्ताने सगळे काढलं. कसं काय? चित्रगुप्त म्हणतो, मालक, श्रावण महिन्यातल्या सोमवारी सुद्धा हे शुद्धीवर नव्हतं. असं आहे का? आणि मग यमधर्म प्रश्न विचारतो, कारे केशवासी चुकले ते कारे यमधर्म पुसे तया दोषी आसी. कारे केशवासी चुकले ते कारे केशवासी चुकले दोषी आसी. कारे केशवासी चुकले ते कारे यमधर्म पुसे तया दोषयासी. कारे केशवासी चुकले ती कथा पुराण श्रवण होते तुम्हा कान डोळे मुख संताची संगती वगैरे. आणि मग पुढचा त्रास, मग त्याला खिळ्यातून चालवतात. ते खिळ्याचं वण असते. काय म्हणतील, काय बाता मारता महाराज, खिळ्याहून कोणाला चालवतात? डेड बॉडी तर आमच्याकडे नेली, ती पत्र्याच्या शेडमध्ये पेटवली सुद्धा सगळ्या नातलगाच्या साक्षीनं. बरोबर आहे तुमचंही बरोबर आहे ना आमचंही बरोबर आहे. म्हणजे एकदा याच्यातला जीवात्मा गेला की डेड बॉडी तुमच्या स्वाधीन केलेली असते. पण जीवात्म्याला तिथं एक शरीर मिळतं ते भोगण्यासाठी. व्यथा एवढ्याच होतात. इथे काटा बोचल्यावर जेवढ्या वेदना तिथेही तेवढ्याच वेदना होतात. फक्त ते भोगेपर्यंत त्याचा पूर्ण नाश होत नाही त्या शरीराचा. माझं खोटं वाटत असेल तर तुम्ही आजारी पडून बघा. मग तुमचे नातलग घाई भाड्याची गाडी करून पुण्याला हलवतात. मोठ्या हॉस्पिटलमध्ये बाबूरावजी तुमचे किती भारी कपडे असू द्या, जॅकेट असू द्या, तिथं नाही चालत. त्या बाया असतात नर्स, ते सगळे कपडे काढा म्हणतात, आमचा गाऊन घाला, गाऊन. बस तोच प्रकार आहे. हे शरीर इथंच ठेवायचं आणि तिथला गाऊन मिळतो. हे आजारी पडलेल्या माणसाला माहिती आहे भाऊ, ते घालावंच लागतं. मग तिथे ते शरीर मिळतं भोगण्यासाठी. पहिलं पायात काही नसतं, ते खिळ्याचं वण
3-3, 4-4 इंच लांबीचे तीक्ष्ण खिळे 2-2 इंचावर 3 फुटाची रुंदीची पट्टी समजा एक यमदूत इकडून धरतो एक यमदूत इकडून आणि त्याच्याहून चालवतात त्याला आर पार खिळे घुसतात असे पत्र तारू आहे ना. मग पायाला छिद्र 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 पडली की खैर नावाच्या लाकडाचे निखारे छिद्र पडल्यावर त्या निखाऱ्याहून चालवायचं आणि त्याच्याहून चालवून झाला की तापल्या तेलाच्या उकळत्या कढईत भजा तळतो तसा टाकायचा. निघता ती ज्वाल तैल पाके असी पात्र तारू खैराचे इंगळ असी पात्र तारू खैराचे इंगळ निघता ती ज्वाल तैल पाके असे पत्र तारू खैराचे इंगळ निघता तेच वाढ तैल पाके आणि मग त्याच्यातून काढला की तप्त भूमीवरी चालविती पायी आणि त्याच्याहून चालवून झाला लाल खांब असतो लोखंडाचा अग्निस्तंभा बाही कवटाळती नाही त्या यमासी करुणा. पृथ्वी तलावरचा किती पाषाण हृदयी माणूस असू द्या तरी कुठे ना कुठे दयेचा ओलावा त्याच्या अंतकरणात असतो. पण यम करुणा नावाचा शब्द नाही. बरं आहे नाही तर तिथंही दयेचे अर्ज केले असते आपल्या म्हाताऱ्याने नातवाचं लग्न आहे अजून 15 दिवस राहू द्या म्हणून. नाही त्या यमासी करुणा. आणि मग तिथे तप्तभूमीवरी चालविती पायी अग्निस्तंभाबाई कवटाळती म्हणून या तू काय येतो का कोळती 11 विक्राय काळे कुट्ट निर्दय निष्ठुर निगृगट त्या बांधवणी घट्ट फरफरा ओढती. आणि त्यावेळीचा प्रश्न आहे तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे यमदंड बैसतील माता यमाचे यमदंड बैसतील माता यमाचे यमदंड बैसतील माता यमाचे यमदंड बैसतील माता हे यमाचे यमदंड बैसतील माता यमाचे यमदंड बैसतील माता यमाचे यमदंड बैसतील माता जेव्हा तुझा रक्षित कोण आहे तेव्हा तुझे रक्षित कोण आहे जेव्हा तुझं रक्षित कोण आहे तेव्हा तुझे रक्षित कोण आहे यमाचे यमदंड बैसतील माता यमाचे यमदंड बैसतील माता यमाचे यमदंड बैसतील माता यमदंड बैसतील माता माता यमाचे यमदंड बैसतील माता यमाचे यमदंड बैसतील माता यमाचे यमदंड बैसतील माता यमाचे यमदंड पैसतील माथा. तू देवाला विसरला ना मग हरिवी न जन्म नरकची पै जाणा. परिणाम यमाचा बस पाठ आहे तुम्हाला. यमाचा पाहुणा प्राणी होय म्हणजे महाराज मग पाहुणा होणं तर चांगलं आहे. घरमालकापेक्षा बाबूरावजी पाहुणं लय मजेत. घरमालकाला पाहुण्याच्या आधी उठावं लागतं. संडासची सोय नाही तर डबडं भरून घर मालक देतो. मग सांगतो या बाजरीत जा नाही त्या उसात जा नाही तर त्या मक्यात जा. तिकडून पाहुणा यायच्या आधी गरम पाण्याची बादली पाठ हातामध्ये टावेल घेऊन मालक उभा साबून आणि मग पाय हात धुतल्यानंतर लाल दंतमंजन काळी टोट पावडर
आणि मग घरमालक विचारतो चहा का कॉफी? ते म्हणतो दोन्ही घेतो, नंतर दूधही घेईल. रस्ते बरं नाश्ता व पाहुणे आंघोळीच्या आधीच करू म्हणतो. मजा असते पाहुण्याची. मग दुपारचं जेवण 3 वाजता चहा, रात्रीचं जेवण. पाहुण्याची मजा आहे. काही काही पाहुणे तर घरमालकालाच प्रश्न पडतो काढायचा कसा. जायचं नावच घेत नाही. घरमालक काकुळतीला येऊन म्हणतो अहो 15 दिवस झाले तुमच्याही मागं चिल्या पिल्याची पाटी आहे राव. तो म्हणतो मग तुमच्याकडे फोन आहे ना? मग इथंच चिले पिले बोलून घेतो ना, काळजीच मिटली. शेवटी घरमालक पुरणपोळीचा पाहुणचार करतो. पुरणपोळीचा पाहुणचार म्हणजे प्रपंचातला काला. काला झाला की हाला. बस पुरणपोळी केली की समजावं पाहुण्यानं, हे पहा तुम्हाला एक सूत्र लक्षात घ्या. पाहुणा म्हणून गेला ना तर दररोज विचारत जा मालकाला उद्या सकाळी गाडी कितीला. घरवाल्याला बरं वाटते. राहा 15 दिवस पण रोज विचारा सकाळची गाडी कितीला. सकाळची बरं वाटतं त्याला. हे 15 दिवस झाले पुरणपोळी झाली तरी जायचं नाव घेईना. घरमालक म्हणला बायकोला असं कर बरं आता काय बाजरीच्या भाकरी करपून टाक, पिठलं गाठाळ कर, त्याच्यात मीठ टाकू नको, तिखट टाकू नको, निर्गुण निराकार दादा माहूर माझं गाव. ती वैतागली होती बिचारीनं. गाठाळ पिठलं केलं, बाजरीच्या भाकरी जाळून टाकल्या, तरी यानं गाठाळ पिठल्यासोबत 4.5 भाकरी खाल्ल्या. शास्त्रीची जातं का हे आता? घरमालक म्हणले चला बरं आता फार झालं, चला. सुटकेस घरमालकानंच भरली. सुटकेस घेऊन मालक पुढं, हे पाहुणं मागं. चला रेल्वे मिळाली पाहिजे, गाडी चुकली नाही पाहिजे. याला चुकवायची होती, 1000 फूट अंतर पडलं दोघात. अहो या लवकर गाडी चुकल, या लवकर. गाडी आली घाई घाई. यानं तिकीट काढली. घरमालकाने सुटकेस घेऊन एवढ्या गर्दीतून रेल्वेच्या डब्यात मालक बसला. खिडकीजवळची जागा पकडून दिली, हात बाहेर काढून पाहुण्याला यात यात यात. सुटली गाडी. मालक गेलं. पाहुणं दुपारच्या जेवणाला घरी आलं. बायको म्हणली आमचं मालक तेच वाईट झालं. म्हणला का? ज्याला जायचं होतं त्याला नाही बसता आलं. म्हणला त्याला जायचं नव्हतं तेच गेलं. पाहुण्याची एकंदरीत मजा असते. पाहुणा घरमालकापेक्षा मजा. आणि तुम्ही म्हणता नुकसान नाही. अरे बाबा लक्षात घ्या, पाहुण्यात फरक नाही, पाहुणचारात फरक आहे. हा व्याह्या जावयाचा पाहुणा आहे आणि तो यमाचा पाहुणा आहे. याच्यामध्ये म्हणून यमधर्माने यादी देतानाच उल्लेख केला. यमधर्म सांगत होता तुम्ही जावे मृत्यू लोका पुलाला लोकची तुका ती तुका या नावा एका त्याचे कुळ रंग करती निंदा धरिती राग खरी खोटीचा हाडी सांगेते कुळ आपले लटके वासनेच्या नवसा करती करती पशुहिंसा तेने बहुता दिवसा भरवसा दिला आहे देव साडून देवता उपासक मंत्र संचारी जे लोक झोटे येता खेताय देखते सख्खे बाप तुमचे जन घालिते तुळसी माळा जैन घालिते तुळसी माळा जन घालिते तुळसी माळा घालिते तुळसी माळा गोपी चंदन लाविते टिळा गोपी चंदन लाविते टिळा गोपी चंदन लाविते टिळा गोपी चंदन लाविते टिळा शरण नारी गती गोपाळा नारी गती गोपाळा नारी गती गोपाळा नारी गती गोपाळा त्या चांडाळा आणावे साहेब आले पुढे या. पुढे या पुढे या. बापरे साहेब बरेच दिवसांनी योग आला. हौसेराव
वेळ आहे? हो नाही, कसं आहे, आम्ही याच्याच कामी आहे, पण ते तुम्ही शब्द दिलेला असतो, अजून कुठे जायचं? पाऊण तास आहे अजून. हां मग जमलं, मग जमलं. हा ना, म्हणजे विचारलेलं बरं. ते काय होते मग, कोणा शब्द दिलेला असतो ना, त्यामुळे मग तिकडेही जावं लागतं. आहे साहेब, तुम्ही आले. आमचा सगळ्या वारकऱ्यांचा, ग्रामस्थांचा, श्रोते मंडळीचा तुमच्या उपस्थितीनं आनंद द्विगुणित झाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परिणाम होत असतो बाबा. मोठी माणसं आली म्हणजे कल्पना करा, भारताचे पंतप्रधान जर कीर्तनाला फेटा बांधून उभे राहिले, कल्पना करा, कल्पनेला काही खर्च आहे का? तर बाकीचे खासदार नाही वाजवता आला तरी टाळ घेऊन उभे राहतील, फोटोसाठी का होईना, मोदी साहेबाच्या मागं. नाही वाजवता येऊ द्या, पण ते असं असं करतीलच ना फोटोसाठी. परिणाम होतो, परिणाम. तसं सर्वसामान्याला वाटतं एवढे मोठे थोरात साहेबासारखे माणसं कीर्तनाला आले का, याच्यात घेण्यासारखं काही असलं पाहिजे. हा परिणाम होतो. म्हणून आम्हाला या तुमच्या उपस्थितीचा हाही एक फायदा आहे. आता मी पाऊण तास काही सोडत नाही, साहेबांची परवानगी घेतली, कारण नावाड्याच्या नावेत राम बसला होता. नाव पलीकडच्या काठाला एक 10 मिनिटात लागणार होती, पण नावाड्यानं विचार केला, योग्याच्या ध्यानाला न येणारा परमेश्वर आज माझ्या नावेत बसला, पुन्हा हे संधी आहे का? नावच नाही काठाला लावायची म्हणला, उलटी फिरवली म्हणला, पाण्यात तर उडी टाकत नाही. तसं ज्यांच्या भेटीसाठी लाईन लावतात लोक, ते आपल्या ताब्यात सापडले. आपणही 11 पर्यंत सोडायचं नाही आज. हां विठ्ठल विठ्ठल साहेबांना मुळात आवडच आहे, तो काही देखावा नाही, नाटक नाही आहे. तेव्हा प्रश्न आहे, धनमान बळे नाठविसी देवा मृत्यूकाळी तेव्हा कोण आहे? यमाचे यमदंड बैसतील माथा. बच्चे न खाले ते प्रमाण होऊन गेलं. आणून घाला नरक कुंडी, पूर्वजा सहित देऊनी बुडी अंगी सांडस लावावे. आणि मग तिथे गेल्यावर मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. नाही त्या यमासी करुणा आराम के है सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं. मतलब के है लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का, डेरा किया स्मशानों में, वहाँ जलाने वाले लाखों थे, चलने वाला कोई नहीं. म्हणून शब्द आहे, तेव्हा तुझे रक्षिता कोण आहे? महाराज 10:15 झाले. कोण आहे, कोण आहे, कोण आहे? आम्ही काय आकाशातून पडलो का? मग आम्हाला बाप आहे, आम्हाला माय आहे, आम्हाला बहीण आहे, आम्हाला भाऊ आहे. महाराज म्हणतात ते तोपर्यंत आहे. माये बापे बांधो तोवरी गोरी, माये बाप बांधो तोवरी सोयरी म्हणजे सोयरी आहे, सोयरी सोयरी माये बाप माये बापे बांधो तोवरी सोयरी, माये बापे बांधो तोवरी सोयरी, माये बापे
बैसतील माता यमते यमदंडा बैसतील माता जोपर्यंत तुझ्या इंद्रियामध्ये पाटवे शक्ती आहे. इंद्रिये चोवरी वाहता ते माय बाप बंधू तोवरी सोयरी, तोपर्यंत यांचं प्रेम आहे. एकदा गलित गात्र झाला मग बाईल म्हणे खरं, बस पाठ आहे. मरता तरी बरं नासविले घर थुंकुनिया, बाईल कशाला शेजारी म्हणती मरे नाका मेला, कंटाळा आणीला येणे आम्हा. पण जोपर्यंत इंद्रियामध्ये ताकद आहे, जोवरी चळण का तोवरी म्हणती माझा, मानेती लहान थोर देह सुखाच्या काजा, इंद्रिये मावळली आला बागुला आजा. तोपर्यंत सगळे म्हणतात. एकदा इंद्रियातली पाटव्य शक्ती संपली की मग कोणी विचारत नाही. म्हणून माय बाप बंधू तोवरी सोयरी. म्हणला महाराज माय बापाचं जाऊ द्याव, मग माझी पत्नी मात्र मी मेल्यावर जिवंत राहणार नाही, तू मरून बघ सगळे व्यवस्थित चालतं, तू फक्त मरून बघ सगळे व्यवस्थित चालणार आहे, तुम्ही काही काळजी करू नका. फक्त वाटतंय ते आपल्याला स्त्रियसी होईल हृदय स्फोट, बाळाचा शोषल कंठ पिटी लल्लाट तेने दुःखे. त्याच्यात दोन प्रकार आहेत, पतिव्रता पतिव्रता. एक ओला र आहे, एक तला वर रफार आहे. जी पतिव्रता तिची देवावर सत्ता आणि पतिव्रता तिची पतीवर सत्ता. आता हे सप्ताह करणाऱ्या संयोजक मंडळीला अनुभव आहे. ते वर्गणी करायची असते ना, मग पावती बुक संगमनेरवरून फाडून ते छापून आणलं की मग 1 महिना आधी हनुमंताच्या मंदिरात नारळ फोडल्या जातो आणि विचार करतात का रे कुठं चालता वर्गणीला. चांगलं घर बघा, मग एका चांगल्या घरी येतात. घरमालक हिऱ्याच्या अंगठ्या लॉकेट पानाचा विडा सिगरेट ओढत असतो आणि हे 5-10 माळकरी पांढऱ्या टोप्या त्याच्या दारापुढे उभ्या. बराच वेळ बोलतच नाही ते. मग हेच म्हणतात आम्ही आलो तुमच्याकडे, दिसताय मला. अरे काही धंदे आहे का नाही तुम्हाला, उठले सुटले चालले सप्ताह केला का आमच्याकडे. आलाच आहे तर घ्या 11 रुपये. आज पेटवलं तर 1.5 महिना विजत नाही इतकं देवानं दिलं, 11 रुपये म्हणतात. ते म्हणतात जाऊ द्या भाऊ 11 कशाला तुमचे, तुम्हालाच राहू द्या. मग हे बाहेर येतात. म्हणले आता कुठं चालता, आता एका गरीबाच्या घरी चला. त्या झोपडपट्टीत गरीबाच्या घरी येतात. तो उठतो, ज्ञानेश्वरी ठेवून देतो आणि मग पाया पडतो सर्वांच्या. कसा आला मायबाप. अरे सप्ताह 1 महिन्याने वर्गणीला आलो. ते रडायला लागलं. काय नको देऊ पैसे पण रडतो का. तो म्हणला माझ्या 3 पिढ्यांनी कधी वारकरी जीव घातला नाही. यावर्षी ठरवलं होतं की आमच्या गावच्या संयोजक मंडळीचा मान राखीन, 100 रुपये वर्गणी देईल म्हणून ज्ञानेश्वरीत 100ची नोट ठेवली होती. रोज पारायण करायचो, बघायचो. आता आमच्या घरी येतील संयोजक, पैसे देईल मी. पण काल माझी मुलगी आजारी पडली, दवाखान्यात नेलं, तेवढेचे तेवढेही खर्च झाले, यंदाही मला क्षमा करा. म्हणले का रे आता काय करता. हे गरीबाच्या म्हटलं तर इथंही नाही तिथंही नाही. मी आता मध्यमवर्गीय बघा, मग तिथे जातात. या अरे बाहेर का उभे,
आत या. मग सोफा सेटवर बसले सगळे. पहिले कांदा पोहे झाले, चहा. कसं येणं केलं? अहो सप्ताह आहे, माहिती आहे मला, चांगले कामं करता बाबा, आम्हाला वेळ मिळत नाही, तुम्ही फार चांगलं काम करता. किती वर्गणी आमच्याकडे? 2100 रुपये. तुम्ही लाजू नका बरं, निसंकोचपणे सांगा. बरं 2500 रुपये. ठीक आहे देतो. मग द्या ना, डबल हेल्पडा कशाला, पैसे घरीच आहे. मग अडचण काय? ती संगमनेरला गेली. म्हणजे हे कळलं तुम्हाला? बाई बाई सब कोई कहे, बाबा कहे ना कोय, क्योंकि बाबा के घर में बाई करे सो होय. याला म्हणतात पतिव्रता. हे एवढं सोपं शास्त्र. पतिव्रता, पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. आपल्या लक्षात येईल, जिला सती जायचं असते, ते अंगावर शहर येण्यासारखं शास्त्र आहे. ते बोलणं सोपं आहे. सती जायचं असते, तिला हिरवं पातळ नेसवल्या जातं. तिच्या पतीच्या प्रेतासोबत आधी आंघोळ घालावी लागते. मग केस मोकळे, कुंकवाचा मळवट, हिरव्या बांगड्या. ती पुढं चालते आणि प्रेत मागे. सगळ्या गावातल्या महिला पुरुष पाया पडतात, आशीर्वाद मागून घेतात. का? ती पतिव्रता, देवावरी सत्ता. मग तिथेही सती जायची परवानगी नाही. तिथे गेल्यानंतर एक परीक्षा असते. त्या 3 दगडाची चूल स्मशानभूमीमध्ये, ते जे माठामध्ये अग्नी असतो, त्या अग्नीतच तो माठावर ठेवायचा, पाणी त्याच्यात तांदूळ भात शिजवायचा आणि तिनं प्रेताच्या जवळ बसून खायचा. या परीक्षेत पास झाली तर मग पुढची परीक्षा, तिला हाताने अग्नी पेटवायचा असतो. तिच्या वंजळीत ते निखारे ठेवायचे. निखारे टाकल्यावर चटका बसून हात दोन्ही सोडले की नापास, वापस आणायची. त्याच्यातही पास झाली. अग्नी पेटवला की हात जोडून तिला उलट्या 3.5 प्रदक्षिणा. आणि त्यानंतर परवानगी मिळते. टाका उडी. उडी टाकताना जर डोळे मिटले तरी वापस आणायची. का? तू घाबरली. आठवणी एकान उडी घाली म्हणे तुका. आपण समजतो तेवढं सोपं नाही. ते एक आव आणत होती. तिकडची गोष्ट आहे. इकडची एकही गोष्ट सांगत नाही मी. सगळ्या नागपूरकडच्या सांगतो. आता साहेब बसलेले असल्यामुळे सगळ्या तिकडच्या वापरू आपण, कारण तिकडचं ऐकायला इकडे कोणी नाही, हे बरं आहे. मग ते लग्न झालं. पतिव्रतेचा आव आणत होती. ते ऑफिसला जात होतं. पण यानं ठरवलं हिची परीक्षा घ्यायची, म्हणून ऑफिसला बरोबर ती म्हणली, अहो द्वादशी सोडली नाही तुम्ही, तसाच चालला. तो म्हणला आज मला सायंकाळी सोडायची आहे. मग मी काही खाणार नाही बरं का दिवसभर. ते तुझं तू बघ. हे गेलं बॅग घेऊन ऑफिसला. पुढच्या रस्त्याने मागच्या रस्त्याने आलं. मागच्या दारातून माळवदावर जाऊन बसलं बरं का शास्त्रीजी, नागपूरचं. आणि हिनं स्वयंपाक सुरू केला. हा म्हणतोय सायंकाळी सोडायची द्वादशी ना, आता 10:30ला स्वयंपाक. आदलीचा भात तयार केला. आदलीचा ते क्वार्टर असल्यामुळे दहीवाली. कसं दिलं दही? रुपयाला गाडगं. मग आदलीचा भात आणि शेरभर 1 शेर दही पूर्ण संपवला तिनं. ते माळवदावून बघतं. म्हणलं ही तर काही खात नाही म्हणली. मग ऊसाचा गाडा आला. कसे दिले ऊस? भाव सारखाच आहे, रुपयाला 2 ऊस. ऊसही खाल्ले. मग शेंगाचा गाडा. कशा दिल्या शेंगा? रुपयाला पावशेर. मग पेड्याचा गाडा. कसे दिले पेढे? रुपयाला पावशेर. पेढे संपवले, शेंगा. असा कार्यक्रम सायंकाळचा 5पर्यंत झाला. आणि पुन्हा पतिव्रतेचा आव आणून दारात बसली. बरोबर हे मागच्या दारातून गेलं ऑफिसला आणि 5:30च्या वेळेला बॅग घेऊन आलं. ही पुढे बॅग हाती घ्यायला. आता आखो देखा हाल. ते देणार आहे का बॅग? बॅग द्या. होय बाजूला. घाबरली. म्हणले लग्न झालं, महिना झाला, कधी रागावली ना, आज काय भानगड आहे? कशी काय झाली कचेरीची मात? शेराचं गाडगं, अदलीचा भात. तो म्हणला. हिला वाटलं कसं काय, पण तरी शंका. आणि पुढचं विचारलं. अहो मी प्रेमानं विचारते, तुम्ही असे कसे झाले ढुसमूस? रुपयाला 2 ऊस.
हिला वाटलं यादीच सापडली यांना. अहो पण मी सरळ विचारते, तुम्ही का बोलता वेळकडे? रुपयाला पावशेर पेढे. हे बघा, मी तुमच्या पाया पडते, खरं खरं सांगा. म्हणलं रुपयाला पावशेर शेंगा. हिला वाटलं हे सगळे मी कळलं, पण हे ऑफिसमध्ये होतं, यांना कसं कळलं? हिनं कबुली जबाब दिला, अहो हे तुम्ही सांगताय सगळे मीच केलं, पण तुला ऑफिसात तुला नको. होतंय तसं, अनुभव नसल्याने होते. तुम्हाला ऑफिसात कसं कळलं? तो म्हणला मी माळवदावर होतो, तुला खाली कसं गिळलं? लक्षात आलं ना? हे पतिव्रता. म्हणून जरी स्वतःची मालकीन समजून वापरत असला, तू घरामध्ये वागत असला, तरी एक लक्षात ठेव, शेवटच्या वेळेला सर्वस्व स्वामिनी मनविसी कांता, 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 सर्वस्व स्वामिनी मनविसी कांता. ती केस देता रडतास, ती केस देता रडतास, यमदंड बैसतील माता, यमदंड बैसतील माता, यमदंड बैसतील माता, यमदंड बैसतील माता. ती केस देता यमदंड बैसतील माता, यमदंड बैसतील माता, यमदंड बैसतील माता, यमदंड बैसतील माता. सर्वस्व स्वामिनी म्हणविसी कांता. पण तेही केस देता रडत असे. केस देता हा दृष्टांत मुद्दाम आहे, कारण काही तुम्ही पहा, स्त्रियांचं सौंदर्य म्हणजे केस आहे, आणि काही समाजामध्ये पती गेल्यावर केस काढायची पद्धत आहे, पण केस काढताना तिला एवढं दुःख होतं, तेही केस देता रडत असे. सर्वस्व स्वामिनी म्हणविसी कांता, ते केस देता रडत असे. हे सगळे कळलं महाराज. मग नेमकं आम्ही काय करायचं? एवढंच कर बाबा, तू परमात्म्याला शरण जा, का त्याचं ठरलेलं आहे, जो मज होय अनन्य शरण, आणि त्याचे निवारे मी जन्म मरण, असं स्वतः भगवंत सांगतोय. म्हणून विष्णुदास नामा मनविता शरण, जाताची विष्णुदास नामा जाता ती शरण, जगदती विष्णुदास नामा जाता ती शरण, विष्णुदास नामा नामा जाता ती शरण हो. विष्णुदास नामा जाता ती शरण, विष्णुदास नामा
नामा जाताची शरण. फायदा स्वप्नी जन्म मरण नाही नाही. बरोबर 25 मिनिट आहे. मी तंतोतंत वेळ सांभाळतो, महाराष्ट्राला माहिती आहे. आजही सांभाळू, काही काळजी नसावी. फक्त एकदा सर्वांनी हात वर करा. पहा चित्र. वाह, पारेगाव नाही, आता पंढरपूर लागतो. आता एका तालात टाळी वाजवायची. अरे थांबा 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 थोडं ऐकून घ्या. भाषणाच्या टाळ्या नाही, भजनाच्या. एका तालात मी सांगतो त्याप्रमाणे. विठोबा रखुमा एक हात वर, एक हात वर, एक हात वर ठेवायचे. शाबास शाबास शाबास. पुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली जगद्गुरु तुकार धनमान पडे नाठविसे देवा मृत्यू काळी तेव्हा कोण आहे. बस विष्णुदास नामा जाताची शरण. स्वप्ने जन्म मरण नाही नाही. बस त्याचे उद्गार आहेत. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारे मी जन्म मरण. अनन्य शरण शब्दाचा अर्थ आहे अन्याश्रयाणाम त्यागो इति अनन्यता. बाकी सर्व आश्रयाचा त्याग करून काया वाचा म्हणे एका प्रभूला शरण झाले, याला अनन्यता म्हणतात. म्हणून बरेचसे जलचर पाण्यात असले तरी माशाला अनन्य म्हटलेलं आहे. मासा उरग मकर दादुर कमठ जल जीवन जल गेह, तुलसी कहे क मी नको है साचिलो सनेह. उरग म्हणजे साप, मकर म्हणजे मगर, दादूर म्हणजे बेंडूक आणि कमठ म्हणजे कासव. उरग मकर दादूर कमठ हे सगळे पाण्यात जलचर आहे, पण माशा इतकी अनन्य नाही. याचं कारण आहे साप पाण्यात राहतो, बाहेरही येतो. मगर पाण्यात राहतो, बाहेरही फिरतो. फरक एवढाच आहे, पाण्याच्या बाहेर जर मगर आलं तर त्याच्या शक्तीमध्ये न्यूनता येते. जोपर्यंत मगर पाण्यात आहे ना, नक्र स्वस्तान मासाते गजेंद्र मपिकर्स्यति सय्यो प्रच्युत स्थाना चूणापि परिभूयते. जोपर्यंत पाण्यात आहे तोपर्यंत हत्तीलाही आत ओढून घेतं, पण पाण्याच्या बाहेर मगर आलं की त्याचं शेपूट धरून कुत्रे ओढत नेतात.
म्हणून नक्र स्वस्तान मास. पण पाण्याशिवाय त्याचा व्यवहार चालतो. मगर पाण्यात राहतं बाहेरही येतं, साप पाण्यात राहतो बाहेरही येतो, बेंडूक पाण्यात राहतं बाहेरही उड्या मारतं, कासव पाण्यात राहतो बाहेरही येतो, मासा पाण्यात राहतो 1-2 महिने बाहेरही येतो पण सायकलला लटकून येतो. डांबरी रोडला येतो पण एकदा मासा पाण्यातून बाहेर आला की मेलाच. एवढा अनन्य आहे तो. हे पहा, जन्मभर त्याचा संबंध पाण्याशी यात नवल नाही, मेल्यावरही संबंध पाण्याशी आहे माशाचा. जसे काही प्राणी नादलुप्त आहे. हरिण पकडणारे लोक गोड वाद्य वाजवतात, वाद्याला हरिण भुलल्या जातं. अचूक बाण मारला, हरिण काली कोसळलं, पारदे तिथे गेला, तेव्हा तडफडणारं हरिण पारद्याला म्हणतं, अब क्या देखत पारधी पुरा लगा दिया घाव, जब लग सास शरीर में तब लग बंसी बजाव. बस मरतो पारद्या, पण ज्या नादानं मरतो ना ते शेवटच्या श्वासापर्यंत ऐकत राहायची इच्छा आहे, हे जिवंतपणी. पण पारध्या, मी मेल्यावर एक करायचं, माझं जे मुंडकं आहे तुझ्या दाराला लाव, शोभा देईल. माझं मॉस तुझ्या मुलांना खायला दे, त्यांची क्षुधानिवृत्ती होईल. पण माझं जे कातडं आहे ना, सिंग के कर सिंगोटी मौस पका कर खाव, ईस चाम पर बैठ कर सोरस रागिनी गाव. हे मेल्यावरची नादलुप्तता. तसा मासा जन्मभर पाण्यात राहतो नवल नाही, मेल्यावरही पाणी. माशाचे काटे धुण्याकरता पाणी जास्त, शिजवण्याकरता पाणी जास्त. ज्यानं खाल्ला त्याला रात्रभर तहान लागते म्हणतात. ते मी वाचून दाखवतो. मीन काटे जल धोइये, खाते अधिक प्यास, मोईव प्रीती आस की रहिमन प्रीती की आस. म्हणजे जन्मभर पाण्यात राहिला नवल नाही, मेल्यावरही संबंध पाण्याशी आहे. इतका पाण्याशी मासा अनन्य असल्यामुळे उलटा पोहतो मासा. कधी माशाचं पोहणं पहा, उलटी जल मछली चले बहव जात गजराज. कधी मासा उलटा पोहत जातो. एका हत्तीनं विचार केला की 1 फूट लांबीचा मासा उलटा पोहत चालला, मी 12 फूट उंचीचा हत्ती सरळ नाही जमणार का? हत्तीनं टाकली उडी बिगर तिकीट हिंदी महासागराला. याला एकही TC रस्त्यात भेटला नाही हत्तीला. का? लेका हत्त्या, तू पाण्याला शरण नसल्यामुळे सरळ वाहून गेला, आणि मासा पाण्याला अनन्य शरण असल्यामुळे उलटा पोहत गेला. जो जाको शरण रिगे ताको उसकी लाज, उलटी जल मछली चले बहव जात गजराज. या न्यायानं जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारे मी जन्म मरण. विष्णुदास नामा जाताची शरण, स्वप्नी जन्म मरण नाही. भगवंत करतो काय? त्या भक्ताची जन्माची कारणं संपवतो. आणि कारण संपलो की कार्य संपवायची गरज नाही. कारण नाशात कार्य नाशः. कारणंचे कार्यापेक्षा सूक्ष्मंचे व्यापकं भवती. कार्यापेक्षा कारण हे सूक्ष्म असतं, आणि जे सूक्ष्म असतं ते व्यापक असतं. कारण कार्य. कुठं चालला तुम्ही? नागपूरला. धोतर जोडा आणाल का? आणू ना, पण एक विनंती आहे. बोला. त्याच्यात आडवेन उभे धागे नको. मग जोडा भेटल, धोतर नाही भेटायचं. अरे आडवेन उभे धागे जर धोतरातले काढले तर धोतर नावाची वस्तू राहू शकत नाही. धागे हे कारण आहे, धोतर हे कार्य आहे. कारणाचा नाश केला म्हणजे कार्याचा नाश करण्याची गरज नाही. तसं जन्माची कारणं मीपणा, जन्माचं कारण वासना, जन्माचं कारण कर्म, ही सगळी प्रमाण पहा का. कर्मे जै उरावे तैती सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म वासनेपासून, वासना आसक्तीपासून, आसक्ती माझेपणापासून, आणि माझेपणा मीपणापासून. म्हणून देह को मैं मानना ये सबसे बड़ा पाप है, सब पाप इनके बच्चे है, ये सबका बाप है. मग भगवान करतो काय? माझ्या मीपणाचा करुणी फराळ,
मीपणा संपवला म्हणजे माझेपणा संपला, मग आसक्ती संपली, वासना संपली म्हणजे जन्म संपला. माझ्या मीपणाचा करुणी फराळ उरले खावयासे बैसला, सकाळी ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळयासी ग्रासिता न माझा खेळेवो. देवाने काय खाल्लं काय चोरलं याचा तर विचार करा. आता कोणी उठतं मनानेच गवळण तयार करतं, मनानेच. त्याच्या कॅसेट घरोघरी बाळ सोप्यामध्ये खेळ गरादा मावशीच्या. बा जमलं, तुला चांगलं जमतंय ते. अरे त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, त्या वेदातल्या श्रुती आहे गोपिका. श्रुती रूपात प्रभू प्राप्ती न झाल्यामुळे त्या गोपिका रूपात अवतीर्ण झाल्या. मग काय चोरत होता भगवान? आता थोडा विचार करा. पूर्वी ह्या पदव्या आहेत, नावं नाहीत. नंद, उपनंद, ऋषभानू, ऋषभानूवर आणि नंदराज अशा 5 पदव्या होत्या तेव्हा. आता नाही का सरपंचाचा मुलगा, पोलीस पाटलाचा मुलगा, चेअरमनचा मुलगा, ही जशी पद्धत आहे तसं नंदाचा मुलगा. नंद हे बापाचं नाव नाही, पदवी आहे. नंद, उपनंद, ऋषभानू, ऋषभानूवर आणि नंदराज अशा 5 पदव्या. आणि त्या पदव्या गायीवर होत्या. गायीवर 9 लाख गायीचं नेतृत्व त्याला नंद म्हणायचे. 5 लाख गायीचं नेतृत्व तो उपनंद. 10 लाख गायी ऋषभानू, 50 लाख गायी ऋषभानूवर आणि कोटीम गवाम गृहे यस्य नंदराज सयेवही. 1 कोटी गायीचं नेतृत्व करणाऱ्याला म्हणायचे नंदराज. मग आता एवढ्या गायीत दूध किती होत असेल? 1 लिटर 150 ग्राम. अरे आमची जर्सी चालली 27, जितकं पाणी पेती तिच्या डबल दूध देती. कसं देती तिला माहीत, न तिच्या मालकाला माहीत. मग यशोदा रागवण म्हणायची, भोर होते हुए ही आप जल्दी दौड़ करके चले आते हो, लेकिन मुझे आपका सच नहीं लगता, क्योंकि हमारे घर में अगर माखन का कीचड़ होता है तो हमारा बच्चा आपके घर में कैसा आ सकता है. यशोदा म्हणाली, अगं परवा म्हशीचं पारडू तुपाच्या टाकीत फसून मेलं. एवढं जर माझ्याकडे दही दूध ताक लोणी, तर माझा कृष्ण कपभर ताक चोरायला तुझ्याकडे येईलच कसा? चुकीचं आहे का तिचं? मग काय चोरलं? त्या प्रामाणिक गवळणी सांगायच्या, यशोदे खरं सांगू, सांग ना. प्रारब्ध हे शिळे दही माझे खादले गे बाई, क्रियमान दूध साहित्य मुखी ओतली, संचित हे शिळे लोणी माझी केली धूळ, याची केली धूळदाणी, संकल्प विकल्प दुधाणी तेही फोडले कृष्णे. प्रारब्धाला दही म्हटलं, लोण्याला संचित म्हटलं, आणि दुधावरच्या साईला क्रियमान म्हटलं. म्हणजे दुधावरची साय खाल्ली, दही खाल्लं, लोणी खाल्लं, म्हणजे भक्ताचं प्रारब्ध क्रियमान संचित संपवलं. म्हणजे जन्माची सगळी कारणं संपवली, म्हणून जन्म संपला. आणि जन्म संपल्यामुळे मरणही संपलं. आणि म्हणून लिहावं लागलं, स्वप्नी जन्म मरण नाही नाही, स्वप्नी जन्म मरण नाही नाही, स्वप्नी जन्म मरण नाही नाही. विष्णुदास नामा जाताची शरण, विष्णुदास नामा जाताती शरण, विष्णुदास नामा जाताती शरण, विष्णुदास नामा जाताती शरण. स्वप्ने जन्म मरण नाही नाही, स्वप्नी जन्म मरण नाही नाही, स्वप्नी जन्म मरण नाही नाही. आता प्रश्न आहे, धनमान बळे म्हणजे ज्याच्याकडे संपत्ती आहे, ज्याच्याकडे मान आहे, त्याला नामदेवराय उपदेश करतात. याचा अर्थ श्रीमंताला हा उपदेश आहे. मग श्रीमंताला उपदेश करण्याचा नामदेवरायाचा हेतू काय? त्यांच्याकडून काही दक्षिणा तर नाही मिळवायची. मग हेतू काय? तसा काही हेतू नाही. नामदेवरायाचा विचार करा. स्वतः भगवंत त्यांच्याकडे पूर्तता करायला आले. त्याचं कारण ती तक्रार, 2 प्रहर रात्र पाहुणी एकांत राजाई वृत्तांत सांगे माते. नामदेवरायाच्या धर्मपत्नी, त्यांचं नाव राजाई. आणि रात्री 12 वाजता रुक्माईजवळ गाराणं राजाईचं. अन्न वस्त्र नाही खाया जेवायासे नाचे अहर्निशी निर्लज्जा भला मार्ग तुम्ही उमजून सांगा नामयाची राजा बरी नव्हे अह रखमाबाई विठोबाशी सांगा भरताराशी कागा वेडे केले. ते रात्रीचं भांडण मी तिथेच होतो म्हणून सांगतो मला. आमचा बुवा तुमच्या बुवानं पार पागल केला. भला मार्ग तुम्ही उमजून सांगा नामयाची राजा बरी नव्हे. 1-2 माणसं असती आईसाहेब तर भागवलं असतं. 14 माणसे आहे माझ्या घरी.
नामदेवाकडे 14 हम दो हमारे दो नव्हतं, 14 लोकाचा परिवार. नावं मी सांगतो, हिशोब तुम्ही करा. राजाई गोणाई दोघी सासू सुना, दामा नामाचा ना बाप लेक, नारा विठा महाता गोंदा, चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी, लाडाई गोडाई यसाई साकराई, चौघी सुना पाई नामयाच्या, उबाई लेकी निंबाबाई बहिणी, वेडी पिशी जनी दासी त्याची झाले. कोण मोजले म्हणा, द्या ठोकून. हां, आता पुन्हा थोडंसं डोकं चालवा. राजाई गोणाई दोघी सासू सुना किती झाले बरोबर सांगा. 4. आता 28 भरतील बरोबर. मला माहिती होतं हे 4च म्हणणार आहे. 2च झाले बरं का. त्याच्यामध्ये 2 नावं आहे आणि 2 नाते आहे. 2 न 2 4 करू नका, 28 वर जाईल गणित. पुन्हा ऐका. राजाई गोणाई हे झाले नावं. कोण होत्या? दोघे सासू सुना. तुम्ही सासू सुना 2 धरतान, राजाई गोणाई 2 झालं ना हिशोब. आता सूत्र कळलं तुम्हाला. राजाई गोणाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बाप लेक, म्हणजे 2 न 2 4. आणि 4 मुलं. नारा विठा महादा गोंदा, चौघे पुत्र. नारायण विठोबा महादेव न गोविंद्या. 4 मुलं. 4 आणि 4 8. आणि चौघाचेही लग्न झाले. लाडाई गोडाई यसाई साखराई. सुनाची नावं लक्षात राहिली का? नामदेवाच्या 4 सुना, लाडाई गोडाई यसाई साखराई. चौघी सुना पायी नामयाच्या, आऊबाई लेकी, मुलगी होती आऊ. आणि निंबाबाई बहिणी, हे बहीण होती. 12 आणि 2 14. आणि हे वेडी पिशी जनी दासी त्याची, हे 15वी. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी, चौघे पुत्र चौघ्या सुना, नित्य स्मरती नारायणा. म्हणून तक्रार केली राजाईनं रुक्माई मातेजवळ. 14 माणसे आहे माझे घरी. हिंडती द्वारोद्वारी अन्नासाठी, हिंडती द्वारोद्वारी अन्नासाठी, हिंडती द्वारोद्वारी अन्नासाठी. माणसे आहे माझे घरी, हिंडती दारोदारी अन्नासाठी. आणि मग आई साहेबांनी देवाला सांगितलं, देवा उलटच आहे हो तुमचं. काय रात्रंदिवस तुमचं भजन करतात, तिथं उंदीर मेला तरी धान्याचा दाना नाही, आणि जे हिंग लावून विचारत नाही तिथं भरपूर खायला देतात. काय झालं? अहो तक्रार होती नामदेवरायाच्या धर्मपत्नीची. ठीक आहे, करतो व्यवस्था. मग दुसऱ्या दिवशी देवानं सुवर्ण मोहराची गोणी बैलावर लादली आणि स्वतः केशव शेठजी झाले. कोण? भगवान. तेव्हा मोहरा होत्या, ते बदलत राहते. आताच नाही का बदलली लक्ष्मी. दिवाळीच्या आधी तांबडी होती, आता गुलाबी झाली. गुलाबी. तेव्हा तांबडी होती. कोणत्या नोटला कधी महत्व येईल थोरात साहेब, वारकऱ्याला कळलं यंदा. ते दिवाळी आनंदानं होऊ दिली पंतप्रधानांनी, काही कळू दिलं नाही. भाऊ बीजेला ओवाळून बहिणी गेल्या. दिवाळी झाल्यावर बरोबर 8 दिवसांनी, बरं का बाबूरावजी, तारीखही 8च, 8 नोव्हेंबर. चांगली पाठ झाली लोकांना. आणि रात्रीचे 8 वाजलेले. त्यांना माहीत आहे सध्या माझा भारत जेवायला बसला. 125 कोटी लोक जेवता जेवता टी व्ही पाहतात. मोदी साहेबांनी बरोबर मर्म ओळखलं. आता भारत जेवायला बसला आणि बरोबर जॅकेट घालून आले टी व्हीला. आमचा भारत जेवत होता. पंतप्रधानांना पाहिल्याबरोबर टवकारला ना भारत सगळ्या जेवता जेवता. भाई और बहनों, आता ते काय कळलं तुम्हाला?
लोकांना वाटलं काहीतरी नवीन स्कीम आहे. हातात घास तसाच. बरं त्यांची पद्धत आहे, एक वाक्य पूर्ण पचल्याशिवाय दुसरं उच्चारत नाही ते. आज रात 12 बजे के बाद 1500 की नोट बंद की जाएगी. बायको आली चपाती घेऊन, चपाती घ्या, उचल ताट. न जेवता उठला भारत 8 नोव्हेंबरला. तेथून 8च दिवसांनी पंढरपूरची यात्रा होती, कार्तिकची यात्रा. मी कशाला कधी महत्व येईल याकरता सांगतो. तेव्हा आमचा वारकरी 10 रुपये ज्याच्याजवळ आहे तो बटाटा वडा खाऊन हॉटेलमधून बाहेर यायचा आणि 1000 वाला हॉटेलच्या दरवाजात लाळ घोटत उभा राहायचा. कुत्र विचारत नव्हता. 8 दिवसांनी हाल झाले. मी बदलत राहतं ते. तेव्हा ते सुवर्ण मुद्रा तेव्हाची गोष्ट. त्या काळी एक गोणीच भरली सोन्याच्या मोहराची, बैलाच्या पाठीवर लादली आणि पांडुरंग केशव शेठजी झाले. केशव शेठजी पंढरपुरातलेच. त्या आळीत आले बरोबर. म्हणे नामा राहिला कोणे ठाई, जसे बाबाला माहीतच नाही. घर माहीत, आपण खेळतो येण्याची खेळावा. लोक म्हणले पुढं जा, दारात वृंदावन तुळशीचं ते घर नामदेवाचं. झालं, दारात उभे राहिले भगवान. आवाज दिला राजाबाईला, ओ बाई. कारण राजाबाई म्हणावं तर मग तुम्हाला कसं नाव माहिती, नुसतं बाई. अहो घ्या ओ बाई. हुशारी पहा. ठेवावी हे कोणी, नामा येतो परतोणे येईल मी. ही सुवर्ण मोहराची कोणी, सुवर्ण मोहराची. आमच्याकडे कसं काय आणलं तुम्ही? तुमच्या बुवाचा आणि आमचा परिचय आहे. अहो ते झालं, पण हे 2 नंबरचं असलं तर आम्हाला गरीबाला घालता का येरवड्याला नेऊन? तुमचा पूर्ण पत्ता सांगा ना. नाम पुसेल तरी केशव शेठी सांगावे. ते ओळखतात मला तुमचा बुवा. केशव शेठजीनं पोच केलं म्हणावं आणि लागेल तितके वेचावे हे द्रव्य. झालं, निघून गेला भगवान. आणि मग राजाबाईनं त्यातल्या काही मोहरा घेतल्या, त्याच्या बदल्यामध्ये सर्व आणलं. लोणकडे तूप, रवा, साखर. ते लोणकडे तुपात जिलेबी तळणं चालली होती. दुपारचं भजन संपवून नामदेवराय घराकडे येऊ लागले तर लोणकडे तुपाचा वास. नामदेवराय म्हणले रॉकेलचा वास येत नाही, महिना आधी इथून लोणकडे तुपाचा. येऊन पाहता तर आपलंच घर. राजाबाईचा थाट स्वयंपाक. कुठून आणलं हे? नका चौकशा करू. दाबून 18 तास भजन करत जा, 3 वेळा दाबून खात जा, मी समर्थ आहे. नामदेवाला वाटलं एवढी जोरानं कडकडून माझ्यावर रागवायची ना, आज एवढं कसं काय? म्हणले पा कुठून आणलं हे सांगितल्याशिवाय मी जेवणार नाही. अहो आणलं नाही, ते तुमचे केशव शेठजी आहे ना, त्याने पोतभर सोन्याच्या मोहरा आणून दिल्या आणि वाटेल तेवढा खर्च करा म्हणले. तुमच्या बुवाचा आमचा परिचय आहे म्हणले. नामदेवाचे डोळे भरून आले. म्हणला माझा एकच शेठजी परिचयाचा आहे विटेवरचा, दुसरा कोण शेठजी विचारतोय मला? म्हणून तसेच नामदेवराय ब्राह्मणवाड्यात गेले. राजाबाईला माहिती होतं बुवाचा स्वभाव हे काही ठेवत नाही आता. म्हणून एक मडकभर सोन्याच्या मोहरा नामदेवराय यायच्या आधी लपून ठेवल्या. द्विज मिळवणी आला नामदेव, वाटी येले सर्व द्रव्ये त्याने. सर्व ब्राह्मणाला वाटून दिलं. पुन्हा भजनाला निघून गेले. राजाबाईला वाटलं बरं झालं, जर मडकभर लपून ठेवल्या नसत्या मोहरा तर पुन्हा पहिले दिवस आले असते. म्हणून आपण ठेवलेला माल सुरक्षित आहे किंवा नाही बघण्यासाठी जेव्हा राजाबाई गेल्या, राजा येथे होऊन पहावया गेली, हातारा काली कोळशाची. मग नामदेवा पुढे सांगे वर्तमान, चोरून म्या होऊन ठेवले होते, होणाचे संपूर्ण झाले ओ कोळसे, आण बघू. आणि नामा पाहता ते झाले सोने. परत मडकं उचललं, ब्राह्मणवाड्यात नेऊन वाटलं. मी का सांगतो, ज्यांना परमेश्वराने द्रव्य घरपोच केलं तरी त्यातला एक सदामसुद्धा स्वीकारला नाही, ते श्रीमंताला दक्षिणेच्या अपेक्षेनं उपदेश करतील का धनमान बळे?
मग त्यापेक्षेनं जर उपदेश करत नाही तर उपदेश कशामुळे? याचं कारण आहे गरीबाला उपदेश करून त्याचा उद्धार करणे आणि श्रीमंताला उपदेश न करता त्याला अधोगतीला जाऊ देणे ही प्रतारणा साधूच्याकडून होणं शक्य नाही. आणि म्हणून त्याकडे लक्ष गेलं. बाबा उभय लोकी उत्तम कीर्ती देव चित्ती राहिली. या तुला प्रभूच्या कृपेनं संपत्ती मिळाली, मान मान्यता मिळाली, आनंद आहे. पण या धनाच्या आणि मानाच्या बळावर तू परमेश्वराला विसरला हे मात्र बरं नाही. कारण मृत्यूकाळी तेव्हा कोण आहे? तुका म्हणे तुला सोडवेना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. म्हणून अंतकाळीचा सोयरा आणि तुका म्हणे विठू धरा. मी काही कसर ठेवली नाही. बरोबर इथे बरोबर आमच्या नवनाथ बाबांनी, त्यांना माहिती आहे डोकबाबाचं कीर्तन म्हणजे नवला विना घ्यायला येत असते. त्यांनी भजन सुरू केलं. अतिशय सुंदर शिस्तबद्ध कार्यक्रम ग्रामस्थ मंडळीच्या द्वारा घडवून आला. याचं कारण आहे पारमार्थिक कार्यासाठी सगळे पारेगाव एका मायेची लेकरं होऊन एकत्रित आली. म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. असाच एकोपा पारमार्थिक कार्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत यांचा राहावा ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. या गावावरील प्रेमापोटी सन्माननीय माजी मंत्री महोदय थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. आणि नुसतं उपस्थित झाले नाही, पाऊण तास कीर्तन ऐकायला बसले. त्याच्यामुळे तुमचा आमचा सर्वांचा आनंद द्विगुणित झाला. प्रेम आहेच, त्याच्यात वाढ व्हावी ही प्रभूचरणी प्रार्थना. माऊलीचं भजन होईल. अगदी थोडक्यात 4 मिनिटामध्ये चाल होईल. वेळ संपली असली तरी 4 मिनिट. आणि त्यानंतर जय विठ्ठल होऊन निवेदक उद्याच्या कार्यक्रमाचं निवेदन देतील आणि ते म्हणतील कार्यक्रम संपला तेव्हा प्रत्येकाने उठायचं. तोपर्यंत जागा सोडायची नाही. बरं का श्याम? तोपर्यंत सर्वांनी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विष्णुदास नाम जाता ती शरण, विष्णुदास नाम जाता ती शरण, विष्णुदास नाम जाता ती शरण, विष्णुदास नाम जाता ती शरण. जन्म मरण नाही नाही डबल जन्म मरण यमाचे यमदंड पैसा दिला माथा यमाचे यमदंड पैसा दिला माथा. तुमच्या मरण नाही नाही तुमच्या मरण नाही नाही यमाचे बंधन पैसा दिला माथा यमाचे बंधन पैसा दिला माथा. तेव्हा तुझं रक्षित कोण आहे कोण आहे कोण